नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 21 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु गुणातीता, आदिमध्यांत विवर्जिता, परंज्योती चिन्मयानंता, विश्वताता तुझ नमो. भवपांथा विश्रांती स्थान, मुमुक्षुसी मुक्ती साधन, योगियासी ज्ञान विधान, तुची एक गुरुराया. अभक्तांसी भक्ती मार्ग, सभक्तांसी ज्ञानयोग, दावोनिया महाभाग, तुची तस्तारिशी गुरुवर्या. भवांदासी दिव्यांजन, भवार्तासी रसायन, साधकासी आत्मज्ञान, दाता तू एक ब्रह्मांडी. तुझ वाचुनी इतर विभूती, ब्रह्मा विष्णू शिव प्रभूती, मायाजन्य सर्व असती, तू साक्षात परब्रह्म. इतर सकल महाप्रलयी, बीजरूपे अवशिष्ट पाही, परितू अज्ञ जीवासीही, ब्रह्मिनेऊनी मिळविसी. कल्पांती अखिल विश्वासी, जाणेचे आहे समत्वासी, परिऐक्य भावया निज रूपासी. जीवान साधन तुझ विण, जीवाची ही विषम भावना, हाडी खिळली जन्मिनाना, त्या योगे असंख्य यातना, जडल्या त्या न सुटती. परितू दयेचा सागर, अवतीर्ण होऊन वारंवार, तमपंकी रुतले नर, करिसी उद्धार तयांचा. दाविसी तू अनेक लीला, तेणे तरी जागृतीला, एओत नर हेतू वाहिला, तव असे की दयाळा. परिजीवासी मोह पटले, पूर्ण असे की व्यापिले, त्या योगे निधान भले, जरी लाभले तरी व्यर्थ. त्यात कित्येक सन्मूर्ती, सद्गुरु कृपे तरवनी जाती, निजानंदी लीन होती, सार्थक करी जन्माचे. शेष अवघे शरीराशी, जखडोनी बांधिले मोहपाशी, पंचतत्वात्मक देह विनाशी, त्यावरी ममता अत्यंत. असंख्य पडले कालवदनी, नित्य पडती देखती नयनी, परी स्वदेहासी स्थावर मानुनी, सदा भजनी तयाच्या. नश्वर देह कारणे, नश्वरची जमविती सौख्य लेणे, कालमुखी पडता जाणे, पुनरपि फेरात फिरावया. या कोठीत अवघे नर, सुखोपभोगी झाले चूर, स्वदेहावनी दैवत थोर, प्रियतया असेना. जरी सुदैवे सद्गुरु भेट, झाली तरी शरीर लंपट, सेवा करुनी उत्कट, विषय वांछिती देहार्थ. कोणी रोग शमनार्थ, कोणी मिळवावया अर्थ, कोणी पुत्र प्राप्त्यर्थ, सद्गुरु सेवा करिताती. अनेक जन्म जन्मांतरे अर्थ वाटती तया सारे, परी ते अनर्थ होऊ निवरे, कारण होती आत्मघाता. प्रार्थोनिया कल्पवृक्षा, मानोनी घेती भिक्षु दीक्षा, की आराधोनी विरूपाक्षा, विषया मागती प्राशना. की लाभता अमृत, अर्कवृक्षासी योजिती खत, वैडूर्यमणी चिलमीत, घालून इच्छिती भांगिष्ट. असो ऐसेच जन बहुत, अक्कलकोटी होते जमत, स्वामी समर्था प्रार्थोनी प्राप्त, करोनी घेती धनपुत्र. जे जे कोणी आले विरळ, आत्मसाधनासाठीच केवळ, त्यांचे थोर उपासना बल, जाणती एक समर्थ. प्रपंचिकासी वाटती खुळे, परिस्वहित त्याही सकळे, जन्म मृत्यू जैने टळे, ऐसे साधन साधिती. स्वामी समर्थ बुद्धिपुरी, होते संवत्सर विशोपरी, तितुक्या माझी एकपरी. लीला दाविल्या अज्ञजना, नास्तिकासी भक्तिवंत, अभाविकासी भाविक बहुत, अधर्मियासी धर्मरत, करोनी सोडिले समर्थ. चारी वर्ण स्वामी समर्था, मानित होती जैशी माता, अक्कलकोटासी ऐश्वर्यमता, आली सद्गुरु निवासे. ऐशापरी दीनोद्धरण, स्वामी राजे करुनी जाण, अवतार घेतला संपूर्ण, झाले लीन स्वानंदी. शके 18 माझारी, बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्र कृष्णानंग भौमवरी, देह ठेविला स्वामींनी. ये विषयी पूर्वचिन्हे, आधीच दाविली होती संज्ञे, परिकवणासी अज्ञानपणे, कळोन आले भविष्य. एके दिवशी मध्यान्ह काळी, शौचविधी झाला अकाली, सवेची लवंडले भूतळी, म्हणती लोटिले पटकीने. अंगी भरला अत्यंत ज्वर, रेचई समर्था झाले फार, परी दुसरे दिवशी उतरोनी ज्वर, आराम वाटला जीवासी. मग मेण्यात बैसून, स्वामी निघाले तेथून, नागणहळीस आंबेवन, तेथ जाऊनी राहिले. परिसमर्थे तैगुण, वर्ज केले अन्नसेवन, तेणे शरीर झाले क्षीण, ज्वरही अत्यंत बळावला. मग भक्तजनी प्रार्थून, गेले अक्कलकोटी घेऊन, आले अनेक वैद्य धावून, उपचार तै आरंभिले.
इतका जर अंगी होता, अत्यंत आली अशक्तता, परी केव्हा कणता कुंठता, कोणी समर्थान ऐकिले स्वामीचर्या आनंदमय, जैसी हमेश निरामय, तैशीच आता होती चिन्मय, देह सदा देहातीत जयी. मग समर्था करविले क्षौर, स्नान घालून आसनावर बैसवोनी पूजेपचार चालू केले भक्तजनी, करोनिया मंगलारती, नैवेद्य समर्था समर्पिती, शरीरशुद्धी झाली यावरती, करतील सेवन वाटले, परी एकदा वर्जिले, ते पुन्हा नाहीच सेविले, समर्थांच्या मना आले, तेथे न चाले कवणाचे, तरी आधीच निश्चय केला, अवतार पाहिजे संपविला, मग काय ते प्राकृत जनाला भीक घालिती गुरुराज, परी भक्तासी इतुक्यात स्वामी गमनयवते इष्ट, गुणदृष्टी जनसमस्त कोठो निठावी व्यापकता, चिंता सर्वासी उपजली, सोडोनी जाता स्वामी माऊली, मग कोण आमचा वाली या दुर्गम भवार्णवी, ऐसे अवघे स्वामी भक्त झाले बहु चिंताक्रांत, उपदेशाद्वारे समर्थ करीती समाधान तयांचे, म्हणती शोक आवरुनी स्वस्थ असावे स्वधर्मचारिणी, मी देहा गेलो सोडूनी तरी राहू सर्वस्थळी, जे जे आमचे सद्भक्त निष्काम भक्ती माझी रत, चिंता तयाची आम्हा बहुत येऊ धावत संकटी, अनन्य भक्ती आम्हावरी ठेवोनी दृढोपासना करी, योगक्षेम सर्वतोपरी वाहणे तयाच्या आम्हासी, गीते माझी भगवत वचन भावार्थ दयाचा हाची जाण, तोची समस्ता उद्देशून म्हटला पंचविंशधा, अनन्याश्चितयन्तो मा ये जना पर्युपासते, तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्, ऐशा परिहितयोपदेश केला समर्थे सावकाश, परी दश दिशा उदास भासू लागल्या सर्वासी, कवणासी काही न सुचे स्वामी नाम जपती वाचे, सर्वलय सद्भक्ताचे समर्थ चरणी लागले, समय होता माध्यान्ह श्रीपादासी दयाघन, म्हणती देहासी उठवून करी बैसला चत्वरी, तैसे करिताची पद्मासन साधोनी स्वामी समर्थ जाण, पाहतात पाहतात देहात त्यागुण जाते झाले निजधामा, निधनकाली मुखातून खसखशी सम शुभ्रवर्ण, निगते झाले तीन कण, अगाध लीला सद्गुरुची चहूकडे फाकली मात, जन झाले शोकाक्रांत, आक्रोश करू लागले बहुत स्वामी लीला आठवणी, माय सोडूनी जैशी बाळा जावी तैसे झाले सकळा, कंठ करुनिया मोकळा रडू लागले ढसाढसा, म्हणती आमची सद्गुरु जननी कैशी आम्हा गेली टाकुनी, दीनभणंग तिज वाचुनी झालो आम्ही भूतळी, स्वामी आमुचे कुलदैवत स्वामी आमुचा मुख्यार्थ, स्वामी आमुची धनदौलत मुकलो आज तियेसी, स्वामी विना निराधार झालो आम्ही निर्धार, कोण दिना भवसागर तरोनी नेईल पैलतिरी, मायेचे पाशाता कोण उकलोनी करी मुक्तता, दुःख डोई बुडत असता कोण समर्थ उद्धारी, ऐसे बाल गोपालासी अवचित सोडून जाणे तुम्हासी, योग्य नवे या समयासी सद्गुरु स्वामी समर्था, का हो रुचलासी आम्हावरी अन्याय कोणता घडला तरी, आम्ही दीन अर्भके सारी शिक्षा ये वेळी अयोग्य, असाल कदाचित कंटाळला इतका उपदेश असोनी केला, कोणी न पावती जागृतीला आत्मघाती प्रवृत्त, परी हे नच संभवे मातेने का बाळ त्यजावे, न ऐके तरी ताडण करावे सन्मार्गासी लावावया, किंवा जाणे अन्य लोकी असतील तेथे बहुत पातकी, उद्धार तयांचा करणे बाकी म्हणून गेला तातडीने, परी मृत्यूलोक जैसा तमी व्याप्त तैसा अन्य व्योमी, नाहीच दुसरा यास्तव स्वामी आम्हा सोडणे अयोग्य, किंवा आता अवतार घेण्याची नसे की गुरुवर, पण करावा दीनोद्धार हेची ब्रीद आपुले, काहीतरी कारण हो का आम्हा दीना त्यागू नका,
संकट समयी कवणा हाका मारावी गा गुरुवर्या. नका नका हो ऐसे निष्ठुर, होऊ स्वामी आम्हावर. मुखाकडे जोडोनी कर, आम्ही पहावे कवणाच्या. कोण आम्हा आश्वासन, देऊनी करील समाधान. किंवा मोह निरसून, शांत करील मनासी. ऐशा परी शोक अपार, करीते झाले नारी नर. तो वर्णन करिता उर, भरोनी येई हरिभक्ता. त्रिभुवनी सद्गुरु व्याप्ती, असे हे जरी ठसले चित्ती. परी तो शोक वर्णिता कंठी, येई गहीवर दाटोनी. असो सद्भक्त जे विचारी, इतरा त्यांनी समजूत बरी. घालोनी आणले ताळ्यावरी, मग लागले उद्योगा. बनविले दिव्य विमान, त्यात घातले सुंदरासन. त्यावरी स्वामी देहा बसवून, भक्त लागले उचलावया. वाद्ये वाजती मंगल, सनई चौघडा नौबत सकल. भजन दिंड्या जमल्या विपुल, जनही मिळाले असंख्य. समर्थांनी देह ठेविला, अवतार आपुला पूर्ण केला. वृत्तांत हा दश दिशेला, सवेची पसरला मनोगती. त्या योगे अगणित लोक, लांब लांबचे आले देख. पहावया समाधी सुख, सुरवर दाटले अंबरी. पुष्पवृष्टी अतोनात, होऊ लागली इतुक्यात. परिमल द्रव्य झाले व्याप्त, नभ जैसे मेघजाली. स्वामी नामे करीती भजन, नादे तयाच्या कोंदले गगन. स्वामीमय अवघे जन, होऊनी नाचती त्या काली. ऐसी ही मिरवणूक, बाजारपेठे माझी देख. चोळाप्पाचे ग्रहानजिक, येऊनिया थोपली. चोळाप्पाने दिव्य समाधी, बांधून ठेविली होती आधी. विमान आणून तया सन्निधी, भक्ती ठेविले भूतळी. अनेक वाद्यांचा गजर, होऊ लागला अधिकतर. स्वामी नामे जय जयकार, करीती जन उच्च स्वरे. षोडशोपचारे पूजन, करीती प्रेमे भक्तजन. मंगलारती बहु गर्जुन, झाली जाण त्या काली. भूमीवरी पुष्पराशी, इतक्या पडल्या त्या दिवशी. की पादचारी जनासी, वाटे चालतो गादीवरी. समाधीचा काढोनी चिरा, स्वच्छ केले अंतरागारा. आसन सिद्ध करोनी अवधारा, स्वामी शरीरा उचलिती. आल्हाद उचलूनी नेले आत, स्थापन केले समाधीत. पद्मासन जे होते त्यात, नाही ढळले तीळ मात्र. मुखावरी तेज अतुल, देखोनी भ्रम पावले सकल. म्हणती सत्प्राण स्वामी केवळ, लाविली असे समाधी. साष्टांग करोनी नमस्कार, भक्त येते झाले बाहेर. चिरा बैसवली चिकार, केले पूजन समाधीचे. ऐशा परी स्वामी समर्थे, चटका लावोनी निज भक्ता ते. पूर्ण करोनी अवतारा ते, गमन केले निजधामी. जनदृष्ट्या स्वामी समर्थ, जरी करोनी गेले देहांत. चिन्मय रूपे जगती व्याप्त, रितान ठाव अणुमात्र. सगुण दृष्टी भक्तजना, दृढ जयाची उपासना. यती रूपे देऊनी दर्शना, करीती उद्धार तयांचा. जरी कवणाची सकाम भक्ती, दृढ विश्वास सद्गुरुवरती. नाना रूपे एवोनी पुरती, करीती कामना तयांची. सारांश पाहिजे भक्तिबळ, सद्गुरुवरती विश्वास केवळ. चिंतन करिता तात्काळ, येऊन उभे सम्मुख. ऐसा अपार सद्गुरु महिमा, कोण न कळे त्याची सीमा. श्रवणी तुझा देखोनी प्रेमा, यथामती निवेदिला. सद्गुरु लीला असती असंख्य, अवघ्या वर्णन करणे अशक्य. स्वामी समर्थे प्रेरिले वाक्य, ते तुझसी निवेदिले. करते करविते स्वामी समर्थ, त्यांनीच वेदविला हा ग्रंथ. तो तव हस्ते लिखित, त्यांनीच केला जाणपा. सद्गुरु लीला श्रवण पठण, जे जे करतील भाविक जन. त्यांची तळमळ निरसून, सुखे तरतील भवाब्धी. आधी व्याधी होतील हरण, इहलोकी सौख्य पूर्ण. भोगोनी आत्मसाधनी जाण,
होईल गती गुरुकृपे. ग्रंथ पठण प्रतिदिवशी करिता सद्गुरु स्वये त्यासी. साक्षात्कार दाऊनी मानसी शांती बीज रोपिती. करिता ग्रंथ पारायण त्यावरी संकट कैसेही दारुण. आले तरी ते निश्चय करून निरसन होईल तात्काल. गुरु लीलामृत ग्रंथ नित्य पूजोनी पठण करीत. त्याचा सखा सद्गुरुनाथ क्षणन विसंबे तयासी. हरिभक्त म्हणे आनंद भारती नमन साष्टांग तुझ प्रती. मनकामना माझी पूर्ती केली आज दयाळा. मम हस्त धरून करोनी घेतले लेखन. इच्छा माझी पुरवून ग्रंथ संपूर्ण केलासे. सद्गुरु तूची माझी माय प्रेम मजवरी निरामय. म्हणून पातला हा समय ग्रंथ संपूर्णतेचा. ना तरी ऐशा कृत्यासी देख विघ्ने प्रापंचिकासी अनेक. परित्वाती तुकी निरसूनी सम्यक नेले शेवटा सत्कृत्य. शके 1817 भीतरी श्रावण मास इंदू आसरी. कृष्णा चतुर्दशीचे अवसरी झाला लेखना आरंभ. परिनमनाध्याय पहिला होऊन काय तो एकला. 6 वर्ष काल गेला ग्रंथ राहिला तैसाची. प्रपंचा माझी अनेक संकटे एका पाठी एक. परी हा सारा जंजाल माईक सद्गुरु राये निरसिला. मग 1823 साली श्रावण मासारंभकाली ग्रंथ पुन्हा लाविली चाली. मोह अवघा निरसोनी स्वयेची प्रभुयेशुनी मन्मनी. मम हस्ती दिदली लेखणी 15 त्यांनी कार्तिकापर्यंत लिहविले. परी ममसु दुर्दैवे मध्येच कान विघ्न यावे. चंपा षष्टीस सद्गुरु रावे देह नश्वर त्यागिला. काय त्यांच्या मनाले सद्गुरु आम्हा सोडून गेले. परी साक्षात्कारे भरले असती जगता माझारी. विवेके जरी ऐसे वाटे तरी चित्तवृत्ती पालटे. निराधार आपण एकटे गमे ऐसे गुरुविण. ऐसी चित्त उदास तैसेच लोटले काही मास. शके 1824 आषाढ महिना लागला. इतक्यात सद्गुरु दयाघन झाले मन्मनी अवतीर्ण. पूर्ण करोनी समाधान ग्रंथ पुढती चालविला. मग तया काय उशीर आषाढ मासीच गुरुवार. कृष्ण एकादशीच सुंदर पूर्ण केला शुभदिनी. अध्याय झाले 21 सद्गुरु लीला वर्णल्या सरस. ही पारिजातक पुष्पेच बहुवस घेवोत सुवास भक्तजन. ही 21 कौस्तुभमणी माला बनविली ओवोनी. आत्माराम सकलजनी त्यासी अर्पिली सद्भावे. ही 21 मोदक मंगलकर्ता विनायक चिन्मय विभूती सम्यक त्यासी अर्पिले भक्तीने. ही पक्वान्नी 21 प्रपंच क्षुधा लागली त्यास. तया श्रवण भोजनी सरस तच्छ मनार्थ वाढईली. ही 21 सुधाघट मायामृती प्यावे घटघट. ऐसे हे गुरुलीलामृत पावन करो सर्वासी. प्रथमाध्यायी सर्वानमन विघ्नहर्ता गजानन. प्रकृती पुरुष सद्गुरु सज्जन तैसेची माता पितयासी. दुसऱ्यात सद्गुरु आनंद भारती प्रेरणा विधी मम चित्ती. सृष्ट्यादी लावोनी संगती दत्त जन्म निवेदिला. तृतीयात सूरस कथामान श्रीपाद श्रीया वल्लभाख्यान. अवतार दुसरा दत्तापासून दीनोद्धारणा झाला जो. अंबिका पूर्वजन्माख्यान असे चतुर्थी केले कथन. तैसेची प्रदोषव्रत महिमान केले कथन त्या माझी. पंचमी नृसिंह सरस्वती करंजग्रामी अवतरती. या अध्यायी झाली समाप्ती गुरुचरित्र साराची. 6व्यात नृसिंह सरस्वती भ्रमण करीत उत्तरपंथी. परतोनी मंगळ वेढी येती दीनोद्धारा कारणे. सप्तमाध्यायी कथामान बसाप्पाचे आख्यान. ब्राह्मण स्त्रियेच्या हातून काढोनी निदान देवविले. 8व्यात सद्गुरु व्याप्ती दर्शन कृपा करोनी तारिला यवन. निघोनी मंगळ वेढ्याहून झाले आगमन सोलापुरी. 9माध्यायी भक्तांसाठी येथे झाले अक्कलकोटी. भजनी बोवासी दिधली भेटी विठ्ठल रूपे स्वामींनी.
विष्णुबुवा ब्रह्मचारी सुधारक पंथ केसरी गर्वहरोनी त्यांचा सत्वरी जागृत केले 10व्यात एकादशकात अतिथी तृप्ती तेणे स्वामी क्षुधा शांती ऐशा आणखी चमत्कार कृती दाखविल्या असती सद्गुरूंनी 12व्यात मृत संजीवन वैश्य रावणाचे करुण बीजस्त्रियेचे अर्भक मरण पावले ते उठविले त्रयोदशी केले कथन किमयाकार स्वामी आख्यान करुणितयाचे गर्वहरण केला अनुग्रह तयावरी 14व्यात अन्नपूर्णा सिद्धिदर्शन भक्तजना अल्पान्नी जननाना जेऊनी तृप्ती पावले 15व्यात नरसिंहयती अलंकापुरी ज्याची वस्ती समाधी योग त्याजप्रती समग्र दाविला सद्गुरूंनी 16शात मुमुक्षु यवन केला निज कृपे पावन ब्राह्मण बालका दृष्टीदान गर्व हरिला पंडिताचा 17व्यात जाधव भक्त यमपाशातून केला मुक्त जमादाराचे निरसुनी संकट केला अनुग्रह तयावरी 18शात अल्पकथुन श्री चिदांबर दीक्षिताख्यान सद्गुरु सेवेसी भक्तजन कथिली नामे तयांची 19व्यात स्वामी चरणी तल्लीन जो भक्त शिरोमणी बाळाप्पा सद्गुण खाणी वृत्त कथिले तयाचे 20व्यात केले कथन स्वामी सुताचे आख्यान श्रवण पठणे करी पावन सज्जन कथा सकलासी 21व्या अध्यायात अवतार समर्थे केला समाप्त एवं गुरुलीला मृतग्रंथ सार कथिले यथामती सद्गुरुदीनांची माऊली तिणेचा समाजी पुरविली ग्रंथमाला पूर्ण झाली तिम्या अर्पिली सद्भक्ता करावया दीनोद्धार झाला श्री दत्तावतार त्रिमूर्ती विधी हरिहर एकरूपे अवतरल्या द्वितीय अवतार महिवर्ती श्री दत्तराज योगी घेती श्रीपाद श्री वल्लभ यती नाम सासे तयासी तृतीय अवतार करंजग्रामी नृसिंह सरस्वती स्वामी भ्रमण करोनी अनेक धामी दीनवक्ता उद्धारिले मग काही कालपर्यंत कर्दळीवनी राहिले गुप्त दक्षोनिया उत्तरपंथ जाते झाले कालांतरे स्थल देखोनी एकांत काही काल समाधिस्थ राहोनी भ्रमण करीत अक्कलकोटा माझारी अनुग्रही सद्गुरुमूर्ती स्वामी माझा आनंद भारती नमस्कार असो तयापती वारंवार साष्टांग सद्गुरूचे महोपकार नसे तयाला पारावार वर्णन करावया नर समर्थन होई कल्पांती माता पिता आप्त सोयरे अस्ति परिते सकामसारे सद्गुरूच्या प्रेमा दुसरे जगती नसे उपमेय या स्तव फिरूनी सद्गुरुसी तैसेच माता पितयासी उमा महादेव नामे जासी नमन माझे पुनः पुन्हा परशुराम क्षेत्र कोकण प्रांत केळशी ग्राम ते विख्यात विद्वांस नामे राहणार तेथ वैदिक ब्राह्मण होते पै त्यांचे वंशी नारायण दीक्षित नामे महाविद्वान पुण्यग्रामी राहती येऊन श्रीमंताग्रहे सानिध्य तत्पासाव पुरुष सहावा तोची माझा पिता बरवा नमितो तया महादेवा जन्म माझे सदुदरी हेरंब माझे नक्षत्र नाम व्यवहारिक गोपाल शर्म हरिभक्त ग्रंथी सुगम नामधारण केलेसे सद्गुरु कृपेचा हा ग्रंथ झाला असे आज समाप्त सद्गुरुसी अर्पोनी स्वस्थ बसतो आता आनंदे जय जय श्री सच्चितगणा आदिपुरुषा नारायणा निर्विकार निश्चल निर्गुणा विश्वव्यापका विश्वात्म्या जय जय परमेश्वर पद परमोद्धारा परमानंदा करुणागारा आदिमध्यांत हीनाक्षरा सदसत्परा विश्वेशा आनंत कोटी तव नामे अनंत कोटी ब्रह्मांड धामे त्यात मी मूढ भ्रमे कवण्या नामे संबोधू परिजो शुभेच्छा प्रेरक प्रकाशाचा प्रकाशक जो अखिल चराचर व्यापक त्या परमात्म्या नमितो मी गुरुलीलामृत ग्रंथ मनास्फूर्ती देईल दत्त गुरुपदी वाही हरिभक्त एकविंशोऽध्याया सद्भावे इति श्री लीलामृते आनंदभारती हरिभक्त संवादे श्री स्वामी समर्थावतार समाप्ती कथनं नाम एकविंशोऽध्याय गौडः
श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. इति श्री आनंद भारती हरिभक्त संवादे श्री गुरुलीलामृत ग्रंथ समाप्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण याचा भावार्थ पाहणार आहोत. सद्गुरु हे दुःखी दुर्दैवी या प्रापंचिकाचे विश्रांती स्थानच, सद्गुरु मुमुक्षूंसाठीचे मुक्तीचे साधन आणि योगी पुरुषांसाठी ज्ञान विधान आहे, हो की नाही. श्री स्वामी समर्थ सद्गुरूंच्या कृपेचा लाभ लाखो कोट्यावधी लोकांना झालाय. आपले अवतारी कार्य संपताच त्यांनी दिनोद्धारांसाठी घेतलेला त्यांचा अवतार समाप्त केलाय. श्री शके 1800 आणि बहुधन्य नामे संवत्सराच्या चैत्र कृष्ण चतुर्दशी त्यांनी त्यांच्या अवताराची समाप्ती केली. तर अवतार समाप्तीच्या वेळी श्री स्वामींनी भक्तांना भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला अनन्याश्चिंतयन्तो ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यहम् हा उपदेश केला. म्हणजे आपला शोक आवरा आणि आता कर्तव्य कर्मास लागा. आम्ही जरी देह सोडून चाललो असलो तरी सर्व ठिकाणी राहू. जे आमचे सद्भक्त आहेत, जे निष्काम भक्ती करीत आहेत, त्यांची काळजी आम्हास आहे. त्यांच्या संकटकाळी मी नक्की धावत येईल, असा सर्व भक्तास त्यांनी दिलासा देत मध्यान्ह समयी श्री स्वामी निजधामास गेले. सर्व भक्तांनी एकच आक्रोश केला. त्यांना शोक इतका अपार झाला की ते शब्दांनी वर्णन करणे अगदी अशक्य आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनी एक दिव्य विमान सजवून त्यात श्री स्वामींचा पद्मासनातील देह उचलून ठेवला आणि त्यांना वाजत गाजत मिरवणुकीतून बाजारपेठेच्या मार्गाने चोळप्पाच्या घराजवळ, त्यांनी चोळप्पानी त्या स्वामींकरता आधीच तयार केली होती समाधी स्थान त्यांच्या घराजवळ समाधी स्थानाकडे घेऊन गेले. आणि स्वामींच्या निजधामाची बातमी तर तारेने इतर भक्त मंडळींकडून गावोगावी समजली. त्यामुळं खूप लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या अंत्यदर्शनास येऊ लागल्या. आता श्री गुरुलीलामृत ग्रंथाच्या लेखनास आनंद भारती महाराजांच्या कृपेने श्रावण कृष्ण चतुर्दशी शकी 1817 रोजी गोपाळराव विद्वांस यांनी आरंभ केला. पहिला नमनाध्याय लिहून झाला. त्यानंतर 6 वर्ष ग्रंथलेखन तसंच राहिलं. विद्वांस यांच्या प्रापंचिक अडचणीमुळे त्यांना ग्रंथलेखनास पुढे चालवणे शक्य झाले नाही. परंतु आनंद भारती महाराजांनी त्यांच्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि 1823च्या दरम्यान श्रावण शुद्ध प्रतिपदेस त्यांनी विद्वांसाकरवी ग्रंथलेखन पुढे चालवले आणि कार्तिक मासापर्यंत 15 अध्याय लिहून झाले. पण आता 1823 मध्ये आनंद भारती महाराज निजधामाला गेले. आता त्यांच्या आकस्मिक समाधी गमनाचे दुःख व त्यांच्या निवेदनाभावी विद्वांस यांना ग्रंथलेखन पुढे चालवणे काही सुचत नव्हतं. मात्र श्री आनंद भारती महाराजांनी दृष्टांत देऊन त्यांना ग्रंथ पुढे चालवण्यास सांगितला आणि मग पुढं पुन्हा ग्रंथलेखनास आषाढी एकादशीस हा गुरुलीलामृत ग्रंथ पूर्णत्वास नेला. आता श्री सच्चिदाघन आदिपुरुष नारायण निर्विकार निश्चल निर्गुण विश्वव्यापक विश्वात्म्यास तसेच परमेश्वर परमोद्धार परमानंद करुणासागर विश्वेशास अनंत कोटी ब्रह्मांड नायकास आणि प्रकाशाचा प्रकाशक परमात्म्यास भक्तिभावाने प्रार्थून श्री गुरुलीलामृत हे ग्रंथरूपी अमृत श्री स्वामींच्याच आशीर्वादाने त्यांच्याच परमप्रिय भक्ताच्या सेवेसी हे सादर करण्यात आले. हरि ओम तत्स हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत. या रीतीने श्री स्वामी समर्थ अवतार समाप्ती नामक 21वा अध्याय संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.